सागर इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। गणेशोत्सवाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सिरसदेवी येथील सागर इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये माती, शाडू व मुलतानी मातीपासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती। वाढते प्रदूषण आणि पर्यावरण रक्षण या महत्त्वाच्या उद्दिष्टाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित केलेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। यावेळी 500 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला। कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून स्वाती मिस आणि अर्चना मिस, मीरा मिस, स्नेहा मिस, अंजुम मिस यांनी विद्यार्थ्यांना मूर्ती तयार बनवण्यासाठी मार्गदर्शन केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी माती, शाडू आणि मुलतानी मातीचा वापर करून अतिशय सुंदर, सुबक आणि आकर्षक अशा गणपती मूर्ती साकारल्या। या मूर्तीमध्ये एक अभिनव कल्पना वापरण्यात आली होती। प्रत्येक मूर्तीमध्ये बीज टाकण्यात आले होते। यामागचा उद्देश असा की गणेश विसर्जनाच्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन घरीच करायचे आहे। रोज पाणी घातल्याने त्यातून एक रोपटं उगवेल। या रोपट्यांचे नंतर वृक्षारोपण करून विद्यार्थी वयातच पर्यावरणाविषयी प्रेम निर्माण करण्याचा सागर इंग्लिश स्कूलचा हा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होता। रासायनिक रंग आणि प्लास्टिकच्या सजावटीमुळे पाण्यात आणि पर्यावरणात प्रदूषण होते। सद्यस्थितीत हे टाळणे शक्य आहे। पर्याय म्हणून इको फ्रेंडली गणपती हा शाश्वत असा पर्याय आहे आणि गणेशोत्सव काळात प्रत्येक घरात मातीच्या छोट्या गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तर हे सहज शक्य आहे। त्यासाठी प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा संदेश आपल्या घरापर्यंत पोहोचवला तर अशा कार्यशाळेचा उद्देश सफल होईल, असे यावेळी मार्गदर्शन प्राचार्या सरिता मिस यांनी करण्यात आले। कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून सागर इंग्लिश स्कूलचे संचालक श्री पटाईत सर व श्री सानप सर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमास इतर मान्यवर उपस्थित होते। हा उपक्रम केवळ मूर्ती बनवण्यापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणारा व श्री गणेशाची आराधना वातावरणात करताना पर्यावरणासाठी एक प्रभावी संदेश देऊन गेला।